वाटेल, जशी काही आवश्यकता असेल त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी राहिलो आणि आईसाहेबांच्या सानिध्यामध्ये बसून मी स्वतः त्याच्यामधलं, जर मी भाऊंनाही म्हटलं की मी आत्ता जर तो पुस्तक मी स्वतः वाचतो तर हे मी लिहिलं आहे काय किंवा मला त्याच्यातला काही अर्थबोध होत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी परिसरातला आहे, मी कुठे शिकलेलो नाही, काही नाही, मला कुठल्या प्रकारचं ज्ञान नाही. पण जर त्याच्यामध्ये काही आपल्याला आढळले तर ती केवळ आणि केवळ आईसाहेबांची कृपा आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं उपयोग आपल्या संप्रदायातल्या सर्व भक्तांना व्हावा आणि शेवटचा अंतःकरणातला जर कोणता भाव असेल तर तो व्यक्त हा करत आहे की कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मला वाडवडिलांपासून जी वारीची आणि वारकरी याची जी परंपरा आहे, मनामध्ये असा विचार होता की हे शरीर थांबल्याच्या नंतर जसं महाराज श्रींनी आपल्याला सांगितलं होता तर याच्यानंतर काय होईल. म्हणून मला हा आनंद या ठिकाणी व्यक्त करावासा वाटतो की या ग्रंथाच्या, या पुस्तकाच्या रूपाने माझी अखंड वारी आणि मुक्ताईची सेवा सुरू राहील. जन्म कुठल्याही याच्यात गेलेला असलो तरी या रूपाने आईसाहेबांच्या चरणाशी राहील हे भाग्य मला लाभलं. महाराजांनी ही 3 दिवस या ठिकाणी जी काही अमृत वर्षाव या ठिकाणी होतो आहे तर याच परंपरेचे मोठे बाबा अर्थात गुरुवर्य धोंडा महाराजजी यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा आणि नाथ महाराजांचा हरिपाठ साध्य केला आणि आज मुक्ताबाईचा हरिपाठ करत असताना त्यांच्या शुभ आणि पवित्र कार्यक्रमाने हा होतो आहे. हा नुसता योगायोगच नाही तर ही आईसाहेबांनी केलेली कृपा आहे असं मी मानतो. आणि तुम्हा सर्व गुरुजनांचं असंच प्रेम आणि कृपा असू द्या एवढं बोलून मी निवेदन सांगतो. धन्यवाद. आजच्या ग्रंथाचे लेखक सन्माननीय आदरणीय वंदनीय भागवतकार मनोहरदाजी देव यांचं या ठिकाणी धन्यवाद करताना त्यांना विनंती करतो की आज ज्यांच्या शुभ कर कमलाद्वारे या ग्रंथाचं प्रकाशन होत आहे त्यांना सुरुवातीला महाराज पुष्पहार देऊन या ठिकाणी स्वागत करत आहेत. आदरणीय मनोहरदादा देव यांना विनंती पूजनीय चैतन्यजी महाराज यांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं. तदनंतर आदरणीय परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचं स्वागत करतील आणि सर्वच संतवृंदांचं या ठिकाणी त्यांच्या चरणारविंदी वंदन करून या ठिकाणी पूजनीय संतांच्या चरणी वंदन करतो. पूजनीय सर्व संत मंडळींना विनंती आहे की आपण आता या प्रकाशन करूया. तत्पूर्वी आदरणीय संदीपजी महाराज खामणीकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदरणीय हेमंतजी शेवाळे साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि आपण आता या ग्रंथ प्रकाशनाला शुभारंभ करूया.